त्याचं नाव बाप आहे पोरी, त्याचं नाव बाप आहे. तुझी वस्तू हातात घेऊन त्या वस्तूवर डोका पडतो. माझी लेक, माझी लेक म्हणून रात्रभर घरात लहान पोरासारखा धिंगाणा घालतो बघ, त्याचं नाव बाप आहे. तुझी आई म्हणते अहो सावरा की स्वतःला का रडताय, तेव्हा तुझ्या आईच्या खांद्यावर डोकं आपटून 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 रात्रभर तुझ्या आईचा खांदा ओला करतो, त्याचं नाव बाप आहे. 4 दिवस तापानं जो फणफणतो, माझी पोरगी पोरगी म्हणतो, अन्नाचा कण सुद्धा मुखात घेत नाही बघ पोरी 4 दिवस, त्याचं नाव बाप आहे पोरी. मग आता मला सांग, तुझं शरीर एवढं स्वस्त आहे का पोरी? हे तू एवढी स्वस्त आहेस का पोरी? सांग मला आता. हे पोरी, हे बघ, हे पोरी, हे मी बघितलंय बघ, मी बघितलंय महाराष्ट्रामधला बाप कसा झुकलेला आहे बघ. पोलीस स्टेशनला तुझा बाप असा उभा असतो बघ पोरी. हे बघ, हे पोरी, पोलीस स्टेशनला तुझा बाप असा उभा असतो बघ पोरी. जो बाप तुझ्यासाठी नागडा राहिला, जो बाप तुझ्यासाठी उघडा राहिला, ज्या बापाने लक्षात घ्या आयुष्यभर फक्त आणि फक्त तुझा विचार केला, तो बाप लाचार झालेला असतो बघ. तर यांचा जय जयकार कसा झाला पाहिजे? अंतरंगापासून झाला पाहिजे. चला सगळ्यांनी हात वरती घ्या. ए पालक, काय तुम्ही साखरपुड्याला आलाय माझ्या? ए जरा हात खाली घ्या का पोरीनो. तुम्ही काय साखरपुड्याला आलाय? तुम्हाला पण नियम लागू आहे. चला हात वरती घ्या सगळ्यांनी. चला विचार मंचाचाही सगळे. जो कोण जय जयकार मनापासून करणार नाही, येणाऱ्या 1 तासात त्याच्या छातीत दुखणार आहे आणि गायब होणार आहे. ते येणारा गणपती ते बघणार नाही. चला सगळेजण, चला हात वरती घ्या. जोरात एकदम फर्स्ट क्लास बोला भारत माता के, छत्रपती शिवाजी महाराज के, वंदे वंदे. यस, आता असाच जोश. येणारा अर्धा तास, जास्त वेळ मी तुमचा घेणार नाही. येणारा अर्धा तास जोश कसा पाहिजे? असाच पाहिजे. चुळबुळ करायची नाही. उगाच इकडं बघ तिकडं बघ हेग्या घोग्या करा, थोबाड बोडेन. एकदम मस्त माझ्याकडे लक्ष द्यायचं. मी काय सांगतोय एकदम असं आनंदानं कानामध्ये घ्यायचं आणि घरी जाताना उड्या मारत जायच्या. आज असं या या मम्मी आली की लगेच मिठी मारायची. मम्मीचा एक मुखा घ्यायचा मा करून मम्मीला. आई म्हणली पाहिजे अगं झालं तरी काय तुला. त्यावेळेला आईला सांगायचं खऱ्या अर्थानं आज मला आयुष्य कळालेलं आहे, खऱ्या अर्थानं आज मला जीवन कळालेलं आहे. आलं का लक्षात? एकदम आनंदानं जायचं. कारण आजचा विषय बाप. बाप समजावून घेताना हा विषय मी तुमच्या काळजामध्ये पेरणार आहे. पण बाप समजावून घेत असताना लक्षात घ्या, मला सुद्धा माझ्या शाळेची आठवण आली. ज्या ज्या वेळेला तुमच्या समोर मी उभा राहतो लेकरांनो, त्या वेळेला मला सुद्धा शाळेची आठवण येते. आहा काय ते दिवस असतात. मगाशीच विचार मंचावरती मला सर सांगत होते, सर सगळे बदलतात. शाळेतले विद्यार्थी काही वर्षांनी निघून जातात. शाळेतले शिक्षक काही वर्षानंतर निवृत्त होतात, निघून जातात. शाळेतला प्रत्येक बेंचवर बसणारा प्रत्येक विद्यार्थी बदलतो, पण शाळा मात्र पिढ्यानपिढ्या इथंच राहते. आणि फक्त पिढ्यानपिढ्या राहत नाही, तर अनेक पिढ्या घडवण्याचं सामर्थ्य या शाळेमध्ये आहे. लक्षात घ्या, या शाळेच्या भिंतीमध्ये आहे. या शाळेनं आम्हाला डॉक्टर दिला, या शाळेनं आम्हाला इंजिनियर दिला, या शाळेनं आम्हाला वकील दिला. पण पोरानो, याच शाळेनं आम्हाला एक चांगला चारित्र्यवान माणूस सुद्धा दिलेला आहे. लक्षात घ्या. आणि आपण 3FF, तिसरीत 2 वेळ नापास. इयत्ता 6वी पर्यंत आपल्याला वाचता येत नव्हतं, पण असंच ढकलत 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 6वी पर्यंत आपण आलो होतो. पण आपल्याला 6वीत सुद्धा वाचता थोडा थोडा येत होतं, पण आपण पहिला बेंच कधीच सोडला नाही. पहिल्या बेंचवरच बसायचो. येत तर काहीच नव्हतं. आणि आमचे वर्ग शिक्षक ढोले सर होते, ढोले सर. आणि ढोले सर वर्गात आले, त्यांनी माझ्याकडे बघितलं की ढोले सर मला म्हणायचे, वशा कधी तर मागं बसत झाले का? तुला बघितलं की काय शिकवायचं तेच विसरून जातोय मी. मी म्हणायचं सर काय नाही आलं तर चालेल, पण पहिला बेंच आपण कधीच सोडणार नाही. आणि मग घटक चाचणी होती. आणि घटक चाचणीच्या वेळेला सर माझ्या जवळ आले. इकडे बघा रे. सर माझ्या जवळ आले आणि सर मला म्हणाले, हे बघ वशा, घटक चाचणी आहे, पहिला पेपर मराठीचा आहे आणि तुझ्यामुळं माझा विषयाचा मराठीचा निकाल 100% लागत नाही. तू नापास होतोयस. आणि जर या घटक चाचणीमध्ये तू नापास झालास तर कुत्र्यागत मारणार, तेवढं लक्षात ठेव. पेपर कोरा सोडायचा नाही. जे काय असेल ते सगळं लिहायचं, पण पेपर भरायचा. आणि तुम्हाला खरं सांगतो, त्यावेळेला आमच्या गुरुजींचा मार म्हणजे लय डेंजर होता. एक जर रपाटा घातला गुरुजीनं
दोन गोष्टी नक्की, एका रपाट्यात एक तर चडी वली आणि वली नाही झाली तर नक्की पिवळी. आता सारखं नाही जरा मारलं की लगेच रडत घरला, मम्मी मला ह्यानं मारलं, ह्या शिक्षकानं मारल्या, लगेच ते मम्मी पळत येणार, कोणी मारलं आमच्या लेकाला, थोबाड फोडायला पाहिजे. आमच्या वेळ आमचं गुरुजी असं मारायचं, खाली घालून मारायचं. मग माझ्या डोक्यात आलं, आता सरांनी तर सांगितलंय कुत्र्यागत मारणार आणि आपल्याला तर पेपरात काहीच येत नाही, काय करायचं. फक्त डोक्यात गुरुजीचा एकच शब्द होता, काय झालं जीव गेला तरी बेहतर, आपण काय करायचं, पेपर कोरा सोडायचा नाही. मग तेच रात्रभर डोक्यात. दुसऱ्या दिवशी परीक्षेला येऊन बसलो, हातामध्ये पेपर आला, 20 मार्काचा पेपर होता. परीक्षा, पेपर आणि त्याच पेपरामध्ये असा प्रश्न असायचा, खाली ओळी सोडलेल्या असायच्या, उत्तर त्याच्यामध्येच लिहायचं. पेपर हातात आला आणि पेपर हातात आल्यानंतर लगेच माझ्या डोळ्यासमोर ढोले सर आले. अरे सरांनी सांगितलंय पेपर कोरा सोडायचा नाही, नाहीतर कुत्र्यासारखा मेलास. मग सरांची आठवण झाल्यावर पेपर लिहायला मी सुरुवात केली. डोक्यात एकच होतं, पेपर कोरा सोडायचा नाही. मग पेपर कुठून लिहायला सुरुवात केली, संस्थेच्या नावाच्या वरती जी कोरी जागा असत्या तिथनं पेपर लिहायला सुरुवात केली. कारण नियम होता पेपर कोरा सोडायचा नाही. आणि मग तिथून लिहायला सुरुवात केली. पेपर सगळा पाठपुट निळा 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 करून टाकला. काय लिहितो तो माझं मला पण कळत नव्हतं. सर विचारात पडलं, वशा एवढं लिहायला काय लागलंय. पण चेहऱ्यावर असा एकाग्र भाव आणून असा पेपर सगळा निळा केला आणि सरांच्या हातामध्ये पेपर दिला आणि मला मार्क पडली 20 पैकी 2. 2 मार्क कुठं पडली, जोड्या लावा, इकडं 5 पर्याय, इकडं 5 पर्याय, चुकून अशा रेषा मारल्या, चुकून 2 जोड्या लागल्या आणि मार्क पडली मला 20 पैकी 2. पण आमच्या वर्गात एक सुजाता शिंदे नावाची मुलगी होती, लय हुशार होती, आणि तिला मार्क पडली 20 पैकी 18. पण सराने हातात काठी घेतली आणि त्या सुजाताला मारायला सुरुवात केली. आणि सर मारत मारत तिला म्हणायचं, काय उपयोग आहे 18 मार्क पडून, 2 मार्काचं कोरं कशाला सोडलंयस, त्या वशाचा पेपर बघ, 2 मार्क पडल्यात पण पेपर कसा भरलाय. तेव्हा मला इयत्ता 6वीत कळालं, आयुष्यामध्ये मार्क पाहिजेत पण मार्कांच्या बरोबर आत्मविश्वास पाहिजे. ज्या लेकराच्या अंतरंगामध्ये आत्मविश्वास आहे त्यानं यशाचा झेंडा गाडला म्हणून समजा. आणि म्हणून पोरानो, पहिला महामंत्र मी तुम्हाला देतोय, जेवढा अभ्यास कराल त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने आत्मविश्वास तुमच्या अंतरंगामध्ये पाहिजे. लक्षात घ्या, हा आत्मविश्वास येणार आहे 1 तासामध्ये तुम्ही इथून घेऊन जायचा आहे. आत्मविश्वास प्रबळ पाहिजे, आत्मविश्वास. कारण मी बघतो मुलं डॉक्टर झाली, इंजिनियर झाली, वकील झाली, वैज्ञानिक झाली, तरी सुद्धा तीच लेकरं आज आत्महत्या करतायत, तीच लेकरं आपल्या आई बापाला वृद्धाश्रमामध्ये ठेवतायत. म्हणून पोरानं सांगतो, मार्कांच्या बरोबर जर तुमच्या आयुष्यामध्ये काय हवं तर त्याचं नाव आत्मविश्वास आहे. आणि ऐका रे पोरानो, पेपरात मला 2 मार्क पडले होते, पण ज्या वेळेला सध्याचा पेपर सरांनी तपासला, सध्या म्हणजे कोण, माझ्या बेंचवर बसणारा माझा लंगोटी यार, त्याचा पेपर जेव्हा सरांनी तपासला तेव्हा सरांना ताप आला, सरांना थंडी वाजायला लागली आणि सर वर्गात असं स्वेटर घालून आलं. मी म्हणलं सर आजारी पडला काय. सर म्हणलं अरे वशात तुला 2 तर मार्क पडल्यात, पण ह्या सध्याचा पेपर तपासत होतो, रात्री जी थंडी भरून आल्या अजून गेली नाही. देसाई डॉक्टरनं 2 इंजेक्शन इकडं केली, 2 इकडं केली, ताप काय माझा उतरना. डॉक्टर मला म्हणाले असं काय खाल्लं बाहेर. मी म्हणलं खाऊन नाही, पेपर तपासून मला ताप आलाय. कारण सध्यानं जे पेपरात लिहिलं होतं आजपर्यंत कुठलंच विद्यापीठ त्याचं विश्लेषण करू शकलं नाही. तर त्यावेळेला आम्हाला एक वाक्यप्रचार आला होता, वाक्यप्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. 2 मार्काला होता आणि वाक्यप्रचार काय होता, रसातळाला जाणे म्हणजे काय. आता आपल्याला माहित आहे रसातळाला जाणे म्हणजे उद्ध्वस्त होणे, नष्ट होणे, अस्तित्व संपणे. पण त्या काळात जे सदानं लिहिलं होतं खतरनाक होतं. तर सदानं काय लिहिलं होतं, रसातळाला जाणे म्हणजे काय. सदानं लिहिलं रसातळाला जाणे म्हणजे मटण वरती येणे. सर म्हणले सध्याचं चुकीचं द्यावं तर त्याचंच खरं आहे. रसा भांड्यातला खाली गेला की मटणाचं तुकडंच वरती येत्यात.
आणि जर सध्याचं बरोबर द्यावं तर संस्था माझ्या टिंबटिंबावर लात मारून मला घरला हकलून देईल. म्हणजे अशा अवस्थेत आहे, अशा अवस्थेत आपण होतो. तरी सुद्धा लेकरांनो आपलं शिक्षण काय आहे? BFA बॅचलर ऑफ फाईन आर्ट्स इन भरतनाट्यम नालंदा नृत्य कला महाविद्यालयाचा मी विद्यार्थी आहे. लक्षात घ्या, मी नालंदा नृत्य कला महाविद्यालयातून नये पदवी घेऊन बाहेर पडलो. हळूहळू सांगेनच तुम्हाला. पण आज जर मी तुम्हाला बाप समजावून सांगायला आलोय ना माझ्या लेकीनं, तर अगोदर मी तुम्हाला तुमची ओळख करून देतो. बघा हे बघ, फक्त आजच्या व्याख्यानातून हसून नाही जायचंय. आजचं व्याख्यान म्हणजे फक्त प्रबोधन नाही. अरे हजारो वर्षांनी शेकडो वर्ष प्रबोधन होत राहिलंय. प्रबोधन म्हणजे तुम्ही येता ऐकता, या कानानं ऐकता त्या कानानं सोडून देता. प्रबोधन नको आहे आम्हाला आता. तर प्रबोधनाच्या पुढचं एक पाऊल आहे ज्याला परिवर्तन म्हणतात, आणि ते परिवर्तन होणं काळाची गरज आहे. आज बदल झाला पाहिजे माझ्या लेकीनं तुमच्यामध्ये. आणि म्हणून सांगतोय, पाठीचा कणा ताट ठेवून ऐकायचा आहे बघ माझ्या पोरी. अगोदर तुला तुझी ओळख करून देतो बघ. बाप समजावून सांगायला आलोय ना माझ्या लेकी, तर तुला तुझी ओळख करून देतो बघ. तू कोण आहेस लक्षात घे. हे बघ, 9 महिने 9 दिवस तुला तुझ्या आईने या उदरामध्ये ठेवलं. तुझा गर्भ या उदरामध्ये ठेवला. 9 महिने 9 दिवस तुझ्या आईने तुला तिच्या उदरामध्ये ठेवलं. तुझा जन्म झाला. जन्म झाल्यानंतर बापानं तुला एक नाव दिलं बघ पोरी. ते बापानं तुला एक नाव दिलं. तुझ्या नावापुढं बापाचं नाव लागलं, बापाच्या नावापुढं खानदानाचं नाव लागलं, आणि तुझी ही ओळख तयार झाली बघ पोरी. तुझी ओळख तयार झाली. मग ही तुझी खरी ओळख आहे का पोरी? ही तुझी खरी ओळख आहे का पोरी? तुला दिलेलं नाव, तुझ्या नावापुढं बापाचं नाव आणि बापाच्या पुढं खानदानाचं नाव, ही खरी तुझी ओळख आहे का? पोरी आहे, ही खरी ओळख आहे. पण ही तुझी खरी ओळख नाही पोरी. तुला तुझी खरी ओळख तयार करून देतो बघ. हे बघ, तुला तुझी खरी ओळख तयार करून देतो. तू कोण आहेस येणाऱ्या 1 तासामध्ये तुला जाणीव करून देतो बघ. आणि ज्या वेळेला तू कोण आहेस याची तुला जाणीव होईल माझ्या पोरी, त्यावेळेला खऱ्या अर्थानं बाप तुला समजेल. त्यावेळेला खऱ्या अर्थानं आई तुम्हाला समजेल. त्यावेळेला खऱ्या अर्थानं ही शाळा काय आहे आणि ही माती काय आहे तुम्हाला कळेल. पोरी ऐक ग. हे बघ, प्रत्येक शब्द तोलून घ्यायचा, मोलून घ्यायचा. प्रत्येक शब्दामध्ये ऊर्जा आहे, प्रत्येक शब्दामध्ये आग आहे, प्रत्येक शब्दामध्ये परिवर्तनाची लाट आहे. लक्षात घे. हे बघ, तू कोण आहेस 1 मिनिटात सांगतो बघ. शील सत्य प्रियता. शील म्हणजे काय असतं समजावून घे पोरी. हे बघ, शील सत्य प्रियता, शस्त्रप्रयोग, स्वराज्य स्वप्न, विजयकांक्षा, विजय लक्षणा, विजय वर्धिनी, विजयांना बळ देणारी प्रेरिका, वाक चातुर्य, गांभीर्य, दक्षता, मनोधैर्य, निर्भयता, कुल कन्या, कुले धन्या, महितानवया, जगदंबा, आदिशक्ती, राष्ट्रमाता, जिजाऊ म्हणजे तू आहेस बघ पोरी. छत्रपती शिवाजी राजांना जन्म देणारी ती माता म्हणजे तू आहेस बघ पोरी. पोरी ऐक ग. पोरी, ही तुझी खरी ओळख आहे बघ पोरी. तुला सांगतो बघ तुझी दुसरी ओळख. तुझ्या काळजामध्ये पेरून घे पोरी. आज तुझ्या अंतरंगाला आग लागू दे. तू एवढी स्वस्त नाहीस बघ पोरी. कोणी पण यावं तुझ्या शरीराला हात लावावा एवढी तू स्वस्त नाहीस बघ पोरी. कोणी पण यावं, कोणी पण यावं आयुष्यामध्ये तुझ्या बरोबर नको तसा व्यवहार करावा एवढी स्वस्त नाहीस बघ पोरी. तुला तुझी खरी ओळख करून देतो बघ अजून. हे बघ, पुण्याच्या रस्त्यावरून पोरी ऐक, पुण्याच्या रस्त्यावरून काळजाला आज आग लागू दे. आज खऱ्या अर्थानं तुम्हाला बाप कळू दे. चड्डू ठोकून घरी जायचंय बघ पोरी. तुझ्या नजरेमध्ये आज आग पेरतो बघ. त्या नजरेतली आग तुझ्या काळजाला लागू दे, कारण या राष्ट्राला तुझी गरज आहे बघ. या देशाला तुझी गरज आहे बघ पोरी. हे बघ, तुला दुसरी ओळख काय करून देतो बघ. पुण्याच्या रस्त्यावरून एक माता हातामध्ये पिशवी घेऊन फिरत होती बघ. पोरी, पुण्याच्या रस्त्यावरून एक माता हातामध्ये पिशवी घेऊन फिरत होते. पिशवीमध्ये एक लुगडं होतं, अंगावरती एक लुगडं होतं. आणि त्या काळात एखाद्या स्त्रीनं घराच्या बाहेर पडायचं समाजाला मान्य नव्हतं बघ. समाज तिच्या अंगावरती चिखल फेकत होता. समाज तिच्या अंगावरती दगडांचा मारा करत होता, शेण फेकत होता. तरी सुद्धा ती माऊली चालत राहिली बघ. हे बघ, एका वाड्यामध्ये जायची आणि शेणाने माखलेलं अंगावरचं लुगडं दूर करायची आणि पिशवीतलं लुगडं अंगावरती चढवायची आणि समोर बसलेल्या त्या लेकींना ज्ञान देण्याचं काम करायची, शिकवायची. ती सावित्री आई घराच्या बाहेर पडले म्हणून लाखो सावित्री आई तयार झाल्या बघ पोरी. ती सावित्री आई म्हणजे तू आहेस बघ पोरी. त्या सावित्री आईच्या खांद्याला खांदा लावून लढणारी ती फातिमा ताई म्हणजे तू आहेस बघ पोरी. ही तुझी खरी ओळख आहे बघ पोरी. हे बघ,
तुला अजून एक ओळख करून देतो बघ. ए पोरी हे बघ, तुला अजून एक ओळख करून देतो, मग तुला कळेल बघ तुझ्या अंगामध्ये रक्त कोणाचं आहे. तुझ्या अंगामध्ये तुझ्या धामण्यामधून जे रक्त सळसळतंय ना पोरी, ते रक्त कोणाचं आहे तुला कळेल बघ. हे बघ, 5 लाखाचं सैन्य घेऊन औरंगजेब आला. 5 लाखाचं सैन्य घेऊन औरंगजेब आला बघ, या स्वराज्यावरती चालून आला बघ. छत्रपती शिवाजी राजे निघून गेले होते बघ. संभाजी राजांचं बलिदान झालं बघ. पोरी ऐक ग, संभाजी राजांचं बलिदान झालं बघ. आणि आणि राजाराम महाराज सुद्धा निघून गेले बघ. त्यावेळेला औरंगजेबाला वाटलं बघ, आता हे स्वराज्य माझं आहे, हे स्वराज्य माझं आहे. 5 लाखाचं सैन्य घेऊन आला होता आणि त्याला वाटलं आता हे स्वराज्य माझं आहे. पण नाही ग पोरी, नाही. हे बघ, एक रणचंडिका उठली बघ, एक रणचंडिका उठली बघ, हातामध्ये तलवार घेतली बघ, घोड्यावरती बसली बघ, आणि स्वराज्य घ्यायला आलेल्या औरंगजेबाला शेवटचा श्वास याच मातीत जिनं घ्यायला लावला. तिचं नाव तारा राणी आहे. आणि ती तारा राणी म्हणजे तू आहेस बघ पोरी. ती तारा राणी म्हणजे तू आहेस बघ पोरी. ही तुझी खरी ओळख आहे बघ पोरी. आता ही जर तुझी खरी ओळख असेल तर मग तुझा बाप कसा असेल याची जाणीव तुला हो दे बघ पोरी. तू जर एक वाघीण आहेस तर मग तुझा बाप कोण आहे याची ओळख तुला आज करून देतो बघ. तू जर वाघीण आहेस तर तुझा बाप वाघ आहे लक्षात घे. तुझी आई वाघीण आहे लक्षात घे. आणि एका वाघानं एका वाघिणीनं एका वाघिणीला जन्म दिलाय. आजपासून या क्षणापासून तू म्हणजे एक वाघीण आहेस बघ. तुझ्या अंगातलं सळसळतं रक्त म्हणजे एका वाघिणीचं आहे बघ. याची जाणीव पोरीनं तुम्हाला हो दे. पोरा हे बघ, तुला तुझी ओळख करून देतो बघ. पोरा ऐक रे, हे बघ, तुझ्या धामण्यामधून सळसळणारं रक्त नेमकं कोणाचं आहे तुला कळायला हवं. ही एक वाघीण आहे बघ. आणि हिची सगळी जबाबदारी तुझ्या खांद्यावर आहे बघ. इकडे बघ, ज्या शाळेमध्ये शिकतोस ना त्या शाळेनं एका वाघिणीला तयार केलंय बघ. ही पोरगी जर शाळेत येते सुरक्षित घरातून तर शाळेतून सुरक्षित घरात गेली पाहिजे याची जिम्मेदारी पोरानं तुमच्या खांद्यावरती आहे लक्षात घ्या. कारण ही गावाची संपत्ती आहे, ही आमच्या देशाची संपत्ती आहे. याची जाणीव तुम्हाला झाली पाहिजे. आणि याची जाणीव पोरानं तुम्हाला कधी होईल? ज्या वेळेला तुला कळेल तू कोण आहेस. हे बघ, तुला ओळख करून देतो बघ. 1999 साल होतं. पोरानं ऐका, जास्त वेळ तुमच्या आयुष्याचा घेणार नाही रे. जास्त वेळ तुमच्या आयुष्याचा घेणार नाही. तुमच्या अंतरंगामध्ये थोडीशी आग लावून जातो बघ. 1999 पोरा ऐक, 1999 कारगिल युद्ध सुरू झालं बघ. आणि सुट्टीला आलेला जवान युद्धभूमीकडे पळू लागला. सुट्टीला आलेला जवान युद्धभूमीकडे पळू लागला. आणि एक जवान युद्धभूमीकडे पळत होता. कारगिल युद्ध सुरू झालं होतं. पाकिस्ताननं आमच्यावरती हमला केला होता. अचानक हमला झाला होता आणि सुट्टीला आले जवान युद्धभूमीकडे धावू लागले. त्यावेळेला एक जवान युद्धभूमीकडे धावत होता. त्याच्या आईनं काय केलं? आपल्या लेकराला मिठी मारली. त्याच्या आईनं काय केलं? आपल्या लेकराला मिठी मारली. लेकराच्या गालावरून हात फिरवत ती आई म्हणते, बेटे जंग शुरू हो गई है, पाकिस्तान ने हमला किया है. पाकिस्तान ने हमला किया है, जंग शुरू हो गई है. तुम जा रहे हो जंग के लिए, तुम जा रहे हो, लेकिन बेटे याद रखना एक माँ घर में तुम्हारा इंतजार कर रही है. बेटे जैसे ही जंग खत्म हो जाएगी घर जरूर वापस आना. बेटे जैसे ही जंग खत्म हो जाएगी घर जरूर वापस आना. आणि पोरानो ऐका, त्यावेळेला ते पोरग आपल्या आईच्या गालावरून हात फिरवत आपल्या आईला म्हणतो, माँ जरूर घर वापस आऊंगा माँ. एक तो इस देश का तिरंगा लहरा कर आऊंगा या उसी तिरंगा में लपेट कर आऊंगा, लेकिन घर जरूर वापस आऊंगा माँ, घर जरूर वापस आऊंगा. कारगिल युद्धातलं दुसरं बलिदान पोरानो आहे. कारगिल युद्धातलं दुसरं बलिदान कॅप्टन विक्रम बत्रा म्हणजे तू आहेस पोरा. ही तुझी खरी ओळख आहे बघ पोरा. ही तुझी खरी ओळख आहे. तुला अजून एक ओळख करून देतो रे पोरा. ऐक, तुला अजून एक ओळख करून देतो बघ. आणि ही ओळख तुला कळायलाच हवी बघ. तुला अजून एक ओळख करून देतो बघ पोरा. हे बघ, हे बाल शिवाजीराज आऊ जिजाऊच्या मांडीवरती बसत होतं. हे ऐका रे पोरांनो, फक्त परीक्षामध्ये मला 90% मार्क्स नकोत. इकडे फिरा. परीक्षामध्ये मला 90% मार्क्स नकोत. पोरांनो, परीक्षेमध्ये फक्त मला 90% मार्क्स नकोत. तुम्ही शिका, तुम्ही कोण आहात. हे बघ पोरा, तुला दुसरी ओळख करून देतो बघ. हे बघ, माझा बाल शिवाजी राजा आवजी जाऊच्या मांडीवरती बसत होता. माझा बाल शिवाजी राजा आवजी जाऊच्या मांडीवरती बसत होता. त्यावेळेला आवजी जाऊ काय करत होते? राजांच्या गालावरून हात
फिरवत होते आणि राजांना सांगत होती, राजा आपलं स्वराज्य उभं करा, राजा आपलं स्वराज्य उभं करा. त्यावेळेला माझा छत्रपती शिवाजी राजा आऊ जिजाऊंना विचारत होता, आऊ साहेब स्वराज्य तर नक्कीच उभं राहील, आऊ साहेब स्वराज्य तर नक्कीच उभं राहील, कारण आमच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबामध्ये आपण स्वराज्य पेरलेलं आहे, गनिमी कावा पेरलेला आहे, स्वराज्य तर नक्कीच उभं राहील आऊ साहेब. पण आपल्या स्वराज्याचा अर्थ आम्हाला समजावून सांगावा आऊ साहेब, आपल्या स्वराज्याचा अर्थ आम्हाला समजावून सांगावा. त्यावेळेला आऊ जिजाऊ राजांना सांगते, तेच आपलं स्वराज्य असू शकतं ज्या स्वराज्यातली प्रत्येक स्त्री सुरक्षित असते, तेच आपलं स्वराज्य असू शकतं स्वराज्य उभं करा, पण स्वराज्यातली प्रत्येक स्त्रीला सुरक्षित करा. आणि आता ऐका ग, ए पोरानो, तू कोण आहेस लक्षात घे. आऊ जिजाऊन एक संस्कार पेरला होता आणि त्याचा वटवृक्ष झाला. जगातला एकमेव राजा ज्या राजानं स्वतःच्या स्वराज्यातल्या स्त्रियांना तर आया बहिणीचा दर्जा दिलाच, पण शत्रूंच्या स्त्रियांना आया बहिणीचा दर्जा देणारा जगातला एकमेव राजा, ज्याचं नाव छत्रपती शिवाजी राजा. आणि पोरानो, तो छत्रपती शिवाजी राजा म्हणजे तू आहेस बघ. ही तुझी खरी ओळख आहे बघ. तुझ्या हातामध्ये दारूचा ग्लास येतोच कसा रे? तुझ्या हातामध्ये 24 तास मोबाईल असतोच कसा रे? तुझ्यामुळं तुझ्या आई बापाला मान खाली घालावी का लागते रे पोरानो? कारण तुम्ही तुमची ओळख विसरलाय, लक्षात घ्या. छड्डू ठोकून मैदानामध्ये उभा असलेला तो संभाजी राजा शत्रूला सांगतो, संभाजी राजा शत्रूला सांगतो, या देहाचे तुकडे झाले तरी चालतील, हा शिवपुत्र कदापि पाठीमाग हटणार नाही, कारण मला माझा बाप कळालाय. बापानं केलेले संस्कार जेव्हा डोळ्यासमोर थै नाचतात ना पोरानो, त्यावेळेला खऱ्या अर्थानं आपल्याला आपली ओळख कळते. पोरानो ऐका, मी काय सांगतोय ऐका. 21वे शतक आहे. जास्त वेळ तुमचा घेत नाही, काळजामध्ये आग लावून निघून जातो, आणि आजचा विषय आयुष्यभर विसरायचा नाही. ऐक, 21वे शतक आहे, आणि या 21व्या शतकामध्ये तुम्ही सगळं जग मुठीत घेतलं पोरीनं. हे 21वे शतक आहे, आणि या 21व्या शतकामध्ये तुम्ही सगळं जग मुठीमध्ये घेतलं. हातामध्ये मोबाईल आला, या क्षणाला मुंबईमध्ये काय चाललंय तुम्हाला कळतं, या क्षणाला अमेरिकेमध्ये काय चाललंय तुम्हाला कळतं. एखादा मित्र परगावी असेल तर तुम्ही व्हिडिओ कॉल करता, त्याला बघता, त्याच्याशी संभाषण साधता. सगळं जग तुमच्या मुठीमध्ये आलं पोरानो, सगळं जग तुमच्या मुठीमध्ये आलं. 21वे शतक आहे आणि आलं पाहिजे. सगळं जग तुम्ही मुठीत घेतलं पोरानो, पण काल रात्री माझ्या आईला 102 ताप आला होता. हे ऐका रे पोरानो, सगळं जग मुठीमध्ये घेतलं. एका क्षणाला अमेरिकेत काय चाललंय तुम्हाला कळतं, एका क्षणामध्ये मुंबईमध्ये काय चाललंय तुम्हाला कळतं. पण काल रात्री माझ्या आईला 102 ताप आला होता. काल रात्री माझ्या आईला 102 ताप आला होता. तो 102 ताप अंगावर काढत तिनं सकाळी उठून शाळेसाठी मला डबा करून दिला. ही आई मात्र आम्ही कुठं तर विसरत चाललोय पोरानो, ही आई मात्र आम्ही कुठं तर विसरत चाललोय पोरानो. त्या आईनं कधीच तुम्हाला सांगितलं नाही मला 102 ताप आला होता, कारण तिच्या डोळ्यासमोर तिची लेक उभी राहिली, तिचं लेकरू उभं राहिलं. ताप आलाय म्हणून जर आज मी अंतरुणावरती पडून राहिले, तर शाळेमध्ये माझं लेकरू उपाशी राहील, म्हणून 102 ताप तिनं कधीच तुम्हाला सांगितलं नाही, पण सकाळी उठून तुम्हाला डबा मात्र करून दिला. ही आई मात्र तुम्ही विसरत चाललाय पोरानो. रात्रभर माझा बाप अंतरुणावरती तळमळत होता, माझ्या बापाची कंबर दुखत होते.
माझ्या बापाची कंबर दुखत होती, रात्रभर माझा बाप अंथरुणावरती तळमळत होता, माझ्या बापाला ताप भरला होता, तरी सुद्धा सकाळी उठून माझा बाप आमच्यासाठी कामाला गेला. हा बाप मात्र आम्ही पोरांनो कुठंतरी विसरत चाललोय. हे या 21व्या शतकामध्ये डॉक्टर तयार झाले, इंजिनियर तयार झाले, वकील तयार झाले, संशोधक तयार झाले, मोठे अधिकारी तयार झाले पोरांनो, पण ज्या आई बापानं आम्हाला जन्म दिला त्या आई बापाला मात्र आम्ही दुरावा देत राहिलो. प्रचंड पैसा कमवू लागलो, पण या मातीमध्ये वृद्धाश्रम मात्र जिवंत राहिले. कारण आम्ही डॉक्टर बनवला, आम्ही वकील बनवला, आम्ही इंजिनियर बनवला, आम्ही चारित्र्यवान माणूस बनवायचं कुठंतरी राहून गेलं पोरानो. आणि म्हणून तुम्हाला बाप समजावून सांगायला आलोय, हे पोरा, तुझ्या काळजाला कुठं तर आग लागली पाहिजे बघ. हे बघ, ज्या आई बापानं आम्हाला जन्म दिला तो आई बापच जर आम्हाला कळाला नाही, अगदी जबाबदारीनं वाक्य वापरतोय बघ पोरा. हिंदू धर्मामध्ये मी जन्माला आलोय, हिंदू धर्मामध्ये मी जन्म घेतलाय आणि प्रत्येक शब्द स्वतःच्या खांद्यावरती घेऊन तुला सांगतोय बघ, येणाऱ्या गणपतीमध्ये नाही गणपतीच्या पाया पडला तरी चालेल पोरानो. ऐका आणि ऐका, इथून ऐका, कारण हेच खरं आहे. येणाऱ्या गणपतीमध्ये नाही गणपती बाप्पाची आरती केला तरी चालेल पोरानो. येणाऱ्या गणपतीमध्ये नाही गणपती बाप्पाच्या पाया पडला तरी चालेल पोरानो. येणाऱ्या काळामध्ये कुठल्या मंदिरात नाही गेला तरी चालेल पोरानो. कुठल्या देवाच्या पाया नाही पडला तरी चालेल पोरानो. नवरात्रीमध्ये देवीचे उपवास नाही केले तरी चालतील पोरानो. नवरात्रीमध्ये देवीच्या पाया नाही पडला तरी चालेल पोरानो. 72. पण सकाळी उठल्या उठल्या जिथं आपली आई असते तिथं जाऊन आईच्या पाया पडायला मात्र विसरू नका पोरानो. जिथं आपला बाप उभा असतो तिथं जाऊन बापाला मिठी मारायला मात्र विसरू नका पोरानो. कारण या विश्वातले सगळे देव जर कुठं असतील तर ते आपल्या आई बापाच्या पायावरती आहेत, आई बापाच्या चरणावरती आहेत. लक्षात घ्या, हे कधीच विसरू नका. हा संस्कार तुमच्या काळजामध्ये पेरायला आलोय पोरा. हे बघ रे, गाभाऱ्यातला देव कधीच उठून तुझ्यापर्यंत आला नाही रे. गाभाऱ्यातला देव कधीच उठून तुझ्यापर्यंत आला नाही. पण लेकरा, तुझ्या पायात जर काटा घुसला आणि तू आई म्हणून जर ओरडलास तर घरातनं पहिला हंबरडा फोडून जर तुझ्या जवळ कोण पळत येत असेल तर त्याचं नाव आई बाप आहे बघ. त्याचं नाव आई बाप आहे. तुझी खरी वेदना जर कोणाला कळत असेल तर त्या गाभाऱ्यातल्या देवाला नाही पोरा. तुझी वेदना तुझ्या बापाला कळते, तुझी वेदना तुझ्या आईला कळते. म्हणून लेकरा सांगतो बघ, या जगातल्या कुठल्या देवाच्या पाया नाही पडलास तरी चालेल, पण उठल्या उठल्या आपल्या आई बापाच्या पाया पडायला कधीच विसरू नकोस रे पोरा. तुझ्या आयुष्यातला खरा देव म्हणजे तुझा बाप आहे आणि खरी देवी म्हणजे तुझी आई आहे बघ. आणि तुला एक सांगतो बघ, हे बघ पोरा, तुला अजून एक सांगतो बघ, ज्या वेळेला शाळेमध्ये येशील ना, एखाद्या मंदिरात चाललास तर मंदिराच्या गाभाऱ्यात जाण्याच्या अगोदर त्या मंदिराच्या दरवाजाला हात लावून आत जातोस पोरा. ज्या ज्या वेळेला या शाळेत येशील ना त्या वेळेला या शाळेच्या गेटला, शाळेच्या फाटकाला हात लावल्याशिवाय, नमस्कार केल्याशिवाय या शाळेत प्रवेश करू नको. आणि जो शिक्षक पहिल्यांदा तुझ्या समोर येतो त्याला नमस्कार केल्याशिवाय तू वर्गात जाऊ नकोस. कारण तुझं आयुष्य घडवणारं एकच मंदिर आहे ज्याचं नाव शाळा आहे. आणि त्या शाळेमध्ये जो शिक्षक आहे तो तुझा देव आहे लेकरा. म्हणून सांगतो बघ, आयुष्यामध्ये तुझ्या आई बाप आणि तुझा शिक्षक ही जाणीव कुठं तर कमी होत चालली पोरांनो. 90% मार्क्स मिळाले, 95% मार्क्स मिळाले, आम्ही डॉक्टर झालो, आम्ही करोडो रुपये कमवले, पण जन्म दिलेल्या आई बापाला मात्र आम्ही कुठं तर विसरत चाललो. हे बघ, एक महामंत्र सांगतो बघ पोरा, फक्त इथं हसवायला नाही आलो. ऐक,
इथं बसलेल्या प्रत्येक पोरानं ऐकायचंय रे, शांतपणे ऐकायचंय. हे बघ पोरी, 10वीला आहेस, 9वीला आहेस, 11वीला आहेस, 12वीला आहेस, हे पोरा ऐक. का जीव तोडून सांगतोय, प्रत्येक गावागावामध्ये जाऊन सांगतोय, कारण गरज आहे. बघ गरज आहे. हे बघ 10वीला तुला 99% पडले पाहिजेत, 90% पडले पाहिजेत, असा अट्टाहास आहे प्रत्येकाचा, असू दे. पण मी जरा त्याच्या पलीकडे जाऊन तुला सांगतो बघ पोरा, आणि हे कधीच विसरू नको. कुठल्या पुस्तकाच्या पानावरती हे लिहिलेलं नाही रे, कुठल्या पुस्तकाच्या पानावरती हे लिहिलेलं नाही, अनुभवातून सांगतोय पोरीनो, ऐका. हे बघ पोरी, एक वेळ 10वीला 4 मार्क्स कमी पडले तरी चालतील, एक वेळ 12वीला 4 मार्क्स कमी पडले तरी चालतील. ऐक, एक वेळ 10वीला 4 मार्क्स कमी पडले तरी चालतील, 12वीला 4 मार्क्स कमी पडले तरी चालतील. मी तुला काय सांगतोय बघ, 12वीला एखादा विषय गेला तरी बेहतर, 12वीला एखादा विषय गेला तरी बेहतर. बापा समोर उभं राहून बापाला सांग, पप्पा एक विषय माझा गेला. त्यावेळेला तुझा बाप काय करेल मी तुला आत्ताच सांगतो बघ. जर 12वीला एखादा विषय गेला आणि तू बापाला सांगितलंस, पप्पा नाही पास होऊ शकले पप्पा, त्यावेळेला तुझा बाप तुझ्या पाठीवरती हात टाकत म्हणाल, पोरी काळजी करू नको पोरी, मी आहे ना तुझ्या पाठीशी, पुन्हा अभ्यास कर, पुन्हा बस 12वीला. पण हे यशाचा झेंडा गाडल्याशिवाय थांबायचं नाही पोरी. तुझा बाप तुझ्या पाठीवरती थाप टाकून नेमकं हे म्हणाल बघ, पोरी ऐक हे बघ, 12वीची आणि 10वीची परीक्षा तू परत देऊ शकतेस, 10वीची आणि 12वीची परीक्षा तू परत देऊ शकतेस पोरी. पण ऐका रे पोरांनो, आणि हे वाक्य माझं कधीच आता विसरायचं नाही. तुमच्या अंतर्मनापर्यंत हा संस्कार मी पेरायला लागलोय. एक वेळ 10वीला 4 मार्क्स कमी पडले तरी चालतील, 12वीला 4 मार्क्स कमी पडले तरी चालतील, बेहतर. पण आयुष्यात असं कुठलंच काम करू नका ज्याच्यामुळं तुमच्या आई बापाला मान खाली घालावी लागेल पोरांनो. आयुष्यामध्ये असं कुठलंच काम करू नका ज्याच्यामुळं तुमच्या आई बापाला मान खाली घालावी लागेल पोरी. त्याचं कारण सांगतो बघ पोरी, त्याचं कारण सांगतो बघ. हे बघ, एक वेळ तू 10वीची परीक्षा देऊन पुन्हा पास होऊ शकतेस पोरी, एक वेळ तू 12वीची परीक्षा देऊन पुन्हा पास होऊ शकतेस पोरी. पण एकदा का जर तुझ्यामुळं तुझ्या बापाला मान खाली घालावी लागली तर गेलेली बापाची इज्जत करोडो रुपये ओतून सुद्धा परत येणार नाही पोरी, परत येणार नाही. ऐक मी काय सांगतोय, आजपर्यंत तुला कुठल्या पुस्तकामध्ये हे वाचायला मिळालं नसेल, पण पोरानो, मेल्यानंतर बापाला जाळतात. ऐक आता, मेल्यानंतर बापाला जाळतात. चूक आहे पोरानो, गैरसमज आहे तुमचा. मेल्यानंतर बापाला जाळत नाहीत पोरानो, मेल्यानंतर बापाला जाळत नाहीत रे. ऐकून घ्या व्यथा बापाची, बापाची व्यथा ऐकून घ्या. मेल्यानंतर बापाला जाळत नाहीत, मेल्यानंतर आईला जाळत नाहीत पोरानो. मेल्यानंतर त्यांचं फक्त निर्जीव शरीर जाळतात रे, मेल्यानंतर त्यांचं फक्त निर्जीव शरीर जाळतात. पोरा, मेल्यानंतर त्यांचं फक्त निर्जीव शरीर जाळतात, मेल्यानंतर त्यांचं फक्त निर्जीव शरीर जाळतात. पण पोरा, जर तुझ्यामुळं तुझ्या बापाला मान खाली घालावी लागली तर जिवंतपणी बापाची चिता रोज घरात जळत असते पोरा, रोज घरात जळत असते. तुझ्यामुळं जर तुझ्या बापाला मान खाली घालावी लागली लेके, तर तुझा बाप असा वाघासारखा कुत्र्यासारखा होऊन रस्त्यानं फिरत असतो बघ, आणि समाज त्याच्याकडे बोट दाखवत असतो. याचीच र पोरगी, याचीच र पोरगी, याचंच र पोरग. पोरानो, पोरानो, ज्या बापानं तुम्हाला जन्म दिला, तू एक वाघीण आहेस.
तुझा बाप म्हणजे वाघ आहे, तुझी आई म्हणजे वाघीण आहे. आणि पोरीनो, एका वाघाला म्हणजे तुमच्या बापाला जर कुत्र्यासारखी मान तुमच्यामुळं खाली घालावी लागत असेल, पोरी, ऐका रे, ही व्यथा आहे, ही व्यथा आहे. आज माझं हे वाक्य लिहून घ्यायचं. पोरा, जीव गेला तरी 72, जीव गेला तरी 72. पोरा, माझ्यामुळं माझ्या बापाची आणि माझ्या आईची मान खाली जाणार नाही. बस आज ही शपथ घेऊन येतो, निघून जायचंय. पोरा, अंतरंगामध्ये तुझ्या आग लागली पाहिजे बघ पोरा. आणि एक काम करायचं पोरीनो, आज जास्त वेळ घेत नाही पोरानो तुमचा, पण मी सांगतोय तेवढं करून बघा. आज इथून जायचं, घरी जायचं. घरी गेल्यानंतर बाप कुठं तर कामाला गेला असेल, नक्कीच बाप कुठं तर कामाला गेला असेल, बाप शेतामध्ये गेला असेल. संध्याकाळी 6-7 वाजता बाप घरी येईल बघ पोरी. मी सांगतोय तेवढं करून बघायचं. हे बघ, बाप घरी आला की अगोदर बापाला कडकडून मिठी मारायची पोरीनो. आज एवढं करून बघायचं. आजपर्यंत प्रत्येकाने सांगितलं जास्तीत जास्त मार्क्स मिळवा. मी तुम्हाला सांगतोय आज करून बघा. आज इथून घरी पळत जायचं आणि जसा बाप समोर येईल ना, तसा बापाला अगोदर कडकडून मिठी मारायची पोरीनो. त्यावेळेला बापाच्या डोळ्यामध्ये टच करून पाणी येईल बघ तुझ्या. जशी तू मिठी मारशील माझ्या लेकरा, तुझ्या बापाच्या डोळ्यामध्ये टच करून पाणी येईल बघ पोरी. बाप तुला हळूच विचारेल, पोरी काय झालं का, कोण काय म्हणाल का तुला, आई काय म्हणाली का. त्यावेळेला तुझं डोकं बापाच्या चरणावर ठेवत बापाला फक्त सांग, पप्पा, खऱ्या अर्थानं आज तुम्ही मला कळाला पप्पा. ज्या आत्मविश्वासानं तुम्ही मला घराच्या बाहेर पाठवता पप्पा, त्याच आत्मविश्वासानं मी रोज घरी परत येईन पप्पा. माझी काळजी करू नका. पोरी, एकदा बापाला मिठी मार आणि बघ पोरी, बापाच्या बीपीची गोळी बंद होईल पोरी, बापाची साखर कमी होईल बघ पोरी. आज घरी जा पोरी, आज घरी जा. आणि एवढं करून बघ हे पोरानो. मी काय सांगतोय बघा. हे बघ पोरी, उद्या लाखो करोडो रुपये कमवशील बघ, उद्या मोठी होशील. पण एकदा का बाप आयुष्यातून निघून गेला पोरीनो, एकदा का बाप आयुष्यातून निघून गेला की पुन्हा लाखो करोडो रुपये जरी ओतले ना पोरीनो तुम्ही, बाप येणं नाही बघ परत आयुष्यामध्ये, बाप येणं नाही बघ. म्हणून पोरानो सांगतोय पोरीनो, आज घरी जायचं ना, अगोदर बापाला मिठी मारायची, मिठी मारायची. हे पोरी, हे बघ, बापाची किंमत त्या पोराला विचारा पोरीनो आणि पोरानो. बापाची किंमत त्या पोरीला आणि पोराला विचारा. त्याचा बाप लहानपणीच निघून गेला रे पोरानो. त्या पोराला विचारा बापाची किंमत काय असते. जेव्हा तुमचा बाप तुमचा हात धरून, जेव्हा तुमचा बाप तुमचा हात धरून तुम्हाला कपड्याच्या दुकानात घेऊन जातो ना, मग असे ऐकलं ना, जेव्हा तुमचा बाप तुमचा हात धरून तुम्हाला कपड्याच्या दुकानात घेऊन जातो ना पोरीनो, तेव्हा सगळं कपड्याचं दुकान तुम्हाला तुमचं वाटतं. कारण साला तुमच्या पाठीमाग तुमचा बाप उभा आहे, तुमच्या पाठीमाग तुमचा बाप उभा आहे. सगळं कपड्याचं दुकान पोरीनो तुम्हाला तुमचं वाटतं ग. ए पोरी, ज्या कपड्याला हात घालशील ना पोरी, ज्या कपड्याला हात घालशील पोरी, तो कपडा तुझा होतो बघ पोरी, तो कपडा तुझा होतो बघ. कारण पोरी,
तुझ्या पाठीमाग तुझा बाप उभाय ग. त्या बापाची किंमत आम्हाला कळत नाही पोरी, पण तुला सांगू का, जेव्हा तुझ्या अंगावरती नवीन कपडा असतो आणि तू सणासुदीला मिरवत असतेस ना पोरी, ऐक त्यावेळेला बिना बापाचं पोरग कुठल्या तर झाडाखाली उभं असतं. जेव्हा तुमचा बाप तुम्हाला नटवतो, नवीन कपडे घालतो, तेव्हा बिना बापाचा पोरग कुठल्या तर झाडाखाली उभं असतं. आणि तुमच्या नव्या कपड्यांच्याकडे बघत असतं आणि त्याच्या मनात विचार येतो, त्याच्या मनात विचार येतो, जर माझा बाप असता तर माझ्या अंगावर सुद्धा अशी नवीन कपडे चढले असती. ते पोरग एकट डाळा डाळा रडत पोरानं, ते पोरग एकट डाळा डाळा रडत आणि बिना बापाचं ते पोरग पळत पळत आपल्या आईकडे जात, पळत पळत आपल्या आईकडे जात ना आईला म्हणत, आय माझ्या सगळ्या मित्रांच्या अंगावर नवीन कपडे आहेत आय मला ग, आय मला ग, माझा पप्पा मला सोडून लवकर का गेला आय, माझा पप्पा असता तर माझ्या अंगावर सुद्धा आज नवीन कपडे असते की काय, आय मला ग नवीन कपडे. त्यावेळेला बिना बापाच्या पोराला मिठी मारत ती आई म्हणते, बाळा 2 दिवसानं येणार आहेत माझं पैसे, घेतो तुला शर्ट. तेव्हा बिना बापाचं लेकरू आपल्या आईला कडकडून मिठी मारत रडत असतं. त्या लेकराला माहित असतं माझी आई गरीब आहे, आईकडे पैसे येणार नाहीत, आणि आईलाही माहित असतं 2 दिवसानं माझ्या लेकराला मी शर्ट घेऊन देऊ शकणार नाही. दोघं एकमेकाला पकडून रडत असतात पोरीनं. ए पोरा, बापाची किंमत त्या पोराला विचार रे. कुठल्या पुस्तकात लिहिलं नाही, कुठल्या कीर्तनातून तुम्हाला हे सांगितलं नाही, कुठल्या प्रवचनामधून तुमच्या कानावर हे पडलं नाही. पोरा मी तुला सांगतो बघ, बापाची किंमत, बापाची किंमत, बापाची किंमत त्या पोराला विचार. जे पोरग 1ली पासून 12वी पर्यंत कधीच सहलीला गेलं नाही ना, त्या पोराला बापाची किंमत विचारा. तुमचा बाप जेव्हा सहलीचं पैसे तुमचं भरतो, सकाळी 6 वाजता तुम्ही उठता, सहलीला जाण्यासाठी तुमच्या शाळेमध्ये येता, पहाटेची गाडी लागलेली असते बघ, एसटी पहाटेची लागलेली असते. तुम्ही पळत पळत येता आणि एसटी मध्ये बसता, तुम्ही सहलीला जाणार असता, आनंद असतो. आईनं भडंग लाडू बांधून दिलेले असतात. आणि बिना बापाचं पोरग पण तुमच्यासारखंच सकाळी 6 वाजता उठतं, पण त्या बसमध्ये बसत नाही, तर गेटच्या बाहेर थांबतं आणि त्या बसमध्ये बसलेल्या आपल्या मित्रांना असा हात करत असतं. बसच्या खाली थांबून सहलीला जाणाऱ्या आपल्या मैत्रिणीला ना आपल्या मित्राला हात करत असतं. तेव्हा त्याच्या डोक्यात विचार येतो, पोरानं जर माझा बाप असता तर मी सुद्धा सहलीला गेले असते. हे पोरानो पोरीनो, विचारा विचारा त्या पोराला बापाची किंमत विचारा त्या पोराला बापाची किंमत. पोरीनो, म्हणून सांगतोय, आहे ना घरी बाप, आज पळत पळत जायचा बघ आणि बापाला अगोदर कडकडून मिठी मारायची. कारण का, ते कारण पण सांगतो बघ तुला. हे बघ पोरी, ते कारण पण तुला सांगतो बघ पोरी. महाराष्ट्रातल्या आणि भारतातल्या प्रत्येक तरुणाला मी सांगितलंय, बापाला कधी बघायचं, बापाला कधी बघायचं. तुम्ही पण बघा करून, खरा बाप दिसल तुम्हाला. बापाला कधी बघायचं सांगतो बघ पोरी, 1 मिनिटात सांगतो बघ, जास्त वेळ तुझ्या आयुष्याचा घेणार नाही बघ पोरी. हे बघ, बापाला कधी बघायचं, रात्रीच्या 2 वाजता कधी तर उठायचं. हे ऐका, रात्रीच्या 2 वाजता कधी तर उठायचं, जिथं बाप झोपलाय तिथं जायचं. रात्रीच्या 2 वाजता कधीतरी उठायचं, जिथं बाप झोपलाय तिथं जायचं.
आणि तिथली रात्रीच्या 2 वाजता लाईट लावायची आणि त्या उजेडात झोपलेल्या बापाला बघायचं. त्याच्या अंगावरची अंडर पॅन्ट आणि बनियन 4 ठिकाणी फाटलेली असते साला, पण तुमच्या अंगावर ब्रँडेड कपडा चढवतो. त्याचं नाव बाप आहे पोरीनो, त्याचं नाव बाप आहे पोरा. तुझी आई म्हणत असते, अहो तुमचं बनियन फाटले, तुमची अंडरवेअर फाटले, घ्या की एखादी नवीन. तेव्हा तुझ्या आईला म्हणत असतो, अग पोरगीची 10वी आहे, पोरगीची 12वी आहे. ए पोरीनो, पोरगीची 10वी आहे, पोराची 12वी आहे. शिक्षणाला पैसा लागतोय, माझी फाटलेली अंडरवेअर कोण बघतोय ग? थांब जरा, पोरगीचं शिक्षण होईपर्यंत नको मला गळ घालू. हे पोरीनो, तुमच्यासाठी नागडा उघडा राहणारा तो बाप तुम्हाला कळाला का पोरी? त्या बापाला तू कधी मिठी मारलेस का पोरी? त्या बापाबरोबर तू कधी बोललेस का पोरी? हे पोरा ऐक, हे बघ, तुझ्या हातामध्ये अँड्रॉइडचा मोबाईल आहे बघ, 25,000चा आहे, 30,000चा आहे बघ. हाय ए, तुझ्या हातामध्ये मोबाईल आहे बघ पोरी. 1 मिनिटामध्ये तुला सांगतो बघ, जास्त वेळ मी तुझा घेणार नाही बघ, कारण सत्य आहे ते मला सांगू दे. पोरी ऐक, तुझ्या हातामध्ये तो मोबाईल कसा आला तुला माहितीये का? ए नालायकानो, आम्हाला बाप कळाला नाही, तो मोबाईल कसा हातामध्ये आला हे आम्हाला कळालं नाही. ए ऐका रे, तुमच्या हातामध्ये मोबाईल कसा आलाय मी तुम्हाला सांगतो. ए तू जातेस ना पळत आणि तुझ्या आईला म्हणतेस ना, आई माझ्या सगळ्या मैत्रिणींच्याकडे चांगला मोबाईल आहे बघ, अँड्रॉइडचा मोबाईल आहे बघ, मी आता 12वीला आले, मी आता 11वीला आले, मला चांगला मोबाईल पाहिजे बघ आई, नाहीतर मी अभ्यास करणार नाही. तेव्हा तुझी आई अक्षरशः तुझं पाय धरते. पोरी नको ग असं करू, जो काही फुटका तुटका मोबाईल आहे कसं तर कर की ग. ए त्यावेळेला तू आईला हट्ट घालतेस, बघ मम्मी मला जर मोबाईल नाही मिळाला तर नाही बघ मी अभ्यास करणार. ए पोरी, संध्याकाळी तुझा बाप येतो बघ, भुकावलेला असतो बघ. ऐक, संध्याकाळी तुझा बाप येतो बघ, भुकावलेला असतो बघ, जेवणाच्या ताटावर बसतो, तुझी आई जेवणाचं ताट पुढं सारते. तुझी आई जेवणाचं ताट पुढं सारते, बाप भुकावलेला एक घास हातात घेतो, मुखात घालतो आणि हळूच तुझी आई म्हणते, अहो पोरगीला मोबाईल घेऊन द्यावा लागलो. आईची शपथ घेऊन सांगतो पोरीनो, त्या क्षणाला तुझा बाप काय करतो, तोंडातला घास फक्त काढता येत नाही म्हणून कसा तर गिळतो. ए पोरी, तोंडातला घास फक्त काढता येत नाही म्हणून कसा तर गिळतो, हातातला घास ताटातच टाकतो आणि भरलेल्या ताटावरून तुझा बाप उठतो बघ. तेव्हा तुझी आई म्हणते, अहो ऐका की, हो जेवून तर घ्या. त्याला म्हणतो, जेवता कधी पण येईल ग, पोरगीचा प्रश्न आहे. तुझा बाप भरलेल्या ताटावरून उठतो, गावात कुठल्या तर मित्राकडे जातो आणि मित्राला म्हणतो पोरगीला मोबाईल घेऊन द्यायचा आहे, पोरगीला मोबाईल घेऊन द्यायचा आहे. माझ्याकडे एक 10,000 रुपये आहेत, माझ्याकडे एक 10,000 रुपये आहेत, एक 10,000 रुपये उसनं देशील का? पोरीनो, तुमच्या हातातल्या मोबाईलसाठी तुमचा बाप त्याच्या मित्राजवळ भिकाऱ्यासारखा झुकलाय. पोरीनो, याची जाणीव तुम्हाला आहे का? त्या मोबाईलवरून मी काय बघतो, त्या मोबाईल मधून मी काय बघते, त्या मोबाईल मधून मी कोणाला मेसेज पाठवते. पोरी, तू लाचार तर झाली नाहीस ना पोरी? ए पोरानो, लाचार तर झाला नाही ना? तो मोबाईल कसा हातात आलाय जाऊन आईला विचार. बापानं कुठनं कर्ज काढलाय पोरे. तो बाप तर तुम्ही विसरत नाही ना पोरानो. हे बाग शेवटचं सांगतो बघ, जास्त वेळ घेणार नाही तुमचा.
आत्महत्या करायला लागला बाप तुमच्यामुळं. ऐकतच नाही तुम्ही. बापाला ना आईला म्हणतात तुम्हाला काय कळतं. बापाला ना आईला कळतं म्हणून तुम्ही इथं सुरक्षित बसलेला आहात याची जाणीव असू दे. सगळ्यात जास्त बापाला ना आईलाच कळतं. बापाला ना आईलाच कळतं बघ पोरी. आई रडून व्यक्त होते. तुम्हाला वाटतं माझी आई माझ्यावर खूप प्रेम करते. नक्की करते, कारण आईचे अश्रू दिसतात, बापाचे अश्रू नाही दिसले. पण ऐक, हे सांगतोय हे आज हे सत्य आहे आणि इथून पुढं कायम हे सत्यच राहील. आई रडते, आईचे अश्रू दिसतात. ऐक, या जगात सगळ्यात जास्त, या जगात सगळ्यात जास्त रात्रीच्या अंधारात आणि शेताच्या बांधावर एकांतात बसून सगळ्यात जास्त जर कोण रडत असेल तर त्याचं नाव बाप आहे. पोरीनो, लिहून घ्यायचं. रात्रीच्या अंधारात आणि शेताच्या बांधावर बसून सगळ्यात जास्त जर कोण रडत असेल तर त्याचं नाव बाप आहे. आणि हा बाप सांगत असताना जर तुम्हाला 1 तास नीट बसता येत नसेल, तुला माहिती आहे का, लग्न मंडपातला बाप सांगतो बघ 1 मिनिटात आणि मी इथं थांबतो. ऐक ग पोरी, महाराष्ट्रातला पालक म्हणतो सर याल का, सर याल का, पोरगीचं लग्न ठरलंय सर याल का, सर याल का, पोरगीचं लग्न ठरलंय सर याल का, सर 12:30चं तांदूळ आहे याल का. आणि मलाही वाटतं एका बापानं बोलवलेलं असतं, आयुष्यभर तळ हाताच्या फोडासारखं त्या लेकीला जपलेलं असतं. बाप बोलवतो म्हणून मी लग्नाला जातो. 12:30चं तांदूळ असतं. गेल्या गेल्या बाप म्हणतो सर आलं, बसा सर, खुर्ची टाका. तांदळाची वेळ होते, तांदूळ पडतं बघ, तांदूळ पडतं. बाप मिरवत असतो लग्न मंडपामध्ये. तुमचा हे ऐका, या बापाची व्यथा, जी व्यथा बापानं कधीच तुम्हाला सांगितली नाही, दाखवली नाही. ए पोरी ऐक, तांदूळ पडतं बघ, लग्नाच्या पंक्ती उठतात बघ, जेवून लोक आपापल्या घरी जायला निघतात बघ. काही तुला आशीर्वाद द्यायला येतात, तू आशीर्वाद घेत असतेस. बघता 3 वाजता सगळा लग्न मंडप तुझा मोकळा होतो बघ. आणि लग्न मंडपात तुझी आई, तुझा बाप आणि तुझे काही पाहुणे उरलेले असतात. आणि 3-3:30 वाजता नवऱ्याबरोबर नटून तटून तू लग्नाच्या बाहुल्यावरती उभी असतेस. आणि नवऱ्याचा हात धरून जशी तू खाली उतरतेस ना पोरी, जशी तू खाली उतरतेस ना पोरी, पहिला हंबरडा त्या लग्न मंडपात तुझी आई फोडते बघ. पहिला हंबरडा त्या लग्न मंडपामध्ये तुझी आई फोडते. आणि पळत येऊन तुला मिठी मारते. कारण त्या आईला कळतं 20 वर्ष तळ हाताच्या फोडासारखं ज्या लेकीला जपलं, ती लेक आता या क्षणापासून दुसऱ्याची होणार. म्हणून पहिला हंबरडा आई फोडते. जशी आई हंबरडा फोडते तशी तू आईला मिठी मारून रडतेस, आई नको की ग रडू, जाऊ कसं मी. त्यावेळेला तुझी आई म्हणते, पोरी आज घरी कसं जाऊ पोरी, घराच्या भिंती मला खायला उठतील की ग पोरी, घराच्या भिंती मला खायला उठतील की ग पोरी, आज घरी कसं जाऊ पोरी, आज घरी कसं जाऊ. त्यावेळेला तुझा शेजारी उभा असलेला भाऊ हळूच म्हणतो, दीदी परत कधी येणार ग दीदी, परत कधी येणार.
मी तुला खूप त्रास दिला, तेव्हा भावाला पकडून जोरात तू हंबरडा फोडतेस, कारण आता जाणं तुझ्या हातात असतं, येणं तुझ्या हातात नसतं बघ पोरी. तू हंबरडा फोडून भावाला सांगतेस नको त्रास देऊ बाबांना, नको त्रास देऊ आईला. इतक्यात तुझी आजी रडायला लागते, तुझ्या मैत्रिणी रडायला लागतात, सगळे पाहुणे पै रडायला लागतात. आणि आता ऐक बघ पोरी, हे बघ, आणि त्याच लग्न मंडपामध्ये तुझा बाप मिरवत असतो बघ, त्या लग्न मंडपामध्ये तुझा बाप फिरत असतो बघ. आणि काय होतं बघ, पळत पळत तिथं बाप येतो बघ, सगळ्यांना ओरडतो, सगळ्यांना ओरडतो. का रडताय रे, कशासाठी रडताय, माझ्या पोरगीचं नवीन आयुष्य आहे, कोणी रडायचं नाही, कोणी रडायचं नाही, कोणी रडायचं नाही. बाप बाप सगळ्यांना ओरडतो, तुझा हात धरतो, तुझ्या नवऱ्याचा हात धरतो, मंडपाच्या बाहेर गाडी सजवलेली असते बघ, त्या गाडीपर्यंत घेऊन जातो, गाडीचा दरवाजा स्वतः उघडतो, तुम्हा दोघांना त्या गाडीत बसवतो आणि हात जोडून हळूच म्हणतो, दीदी काळजी घे ग स्वतःची, दीदी काळजी घे ग स्वतःची. दरवाजा बंद होतो, तुझी गाडी निघून जाते पोरी. आणि तुला काय वाटतं, माझा बाप असाच आहे, लहानपणापासून मला बंधनामध्ये ठेवलं, इकडं का गेलीस, तिकडं का गेलीस, या मैत्रिणीकडं का गेलीस, एवढा का वेळ झाला. माझा बाप असाच आहे, लहानपणापासून मला बंधनात ठेवलं माझ्या बापानं, आणि आज तर माझ्या बापानं कमालच केली, आज तर माझ्या बापानं कमालच केली. सगळा मंडप रडला, माझा बाप रडला नाही. पोरी चूक, पोरी चूक, तुला अर्धाच सिनेमा माहित आहे पोरी, पुढचा सिनेमा मी सांगतो बघ. आणि जर तुला बाप कळाला तर या क्षणापासून बापाला कधी मान खाली घालायला लावू नकोस बघ पोरी. हे बघ, जशी तुझी गाडी निघून जाते, आता तुझा बाप काय करतो बघ. हे बघ, ऐक पोरी, जशी तुझी गाडी लग्न मंडपातून निघून जाते, तुझा बाप त्या लग्न मंडपामध्ये येतो, तुझा बाप त्या लग्न मंडपामध्ये येतो, लग्न मंडपवाल्याला बोलवतो, तुझं किती पैसे घे बाबा, तुझं किती पैसे घे बाबा, आजच घे, उद्या माझ्याकडे असतील नसतील, आजच घे. त्या लग्न मंडपवाल्याचं पैसे देतो, जेवणवाल्याचं पैसे देतो, बस्तवाल्याचं पैसे देतो, वाजंत्र्यांना बोलवतो, इकडे यार चांगलं वाजवलं सा, हे घ्या पैसे. पोरी आईची शपथ घेऊन तुला सांगतो, संध्याकाळी 7 वाजेपर्यंत तुझा बाप त्या लग्न मंडपात तुझ्यासाठी भिकारी होतो पोरी, भिकारी होतो, कमवलेलं सगळं वाटतो. आणि पुढं आता काय करतो बघ, संध्याकाळी पळत पळत घरी जातो पोरी, घरातलं तुझं कपाट उघडतो आणि तुझ्या कपाटातल्या प्रत्येक वस्तूला पकडून पकडून रात्रभर जो हंबरडा फोडतो, उशी आणि अंतरून जो ओलं करतो, त्याचं नाव बाप आहे पोरी, त्याचं नाव बाप आहे. तुझी वस्तू हातात घेऊन त्या वस्तूवर डोका पडतो, माझी लेक, माझी लेक म्हणून रात्रभर घरात लहान पोरासारखा धिंगाणा घालतो बघ, त्याचं नाव बाप आहे. तुझी आई म्हणते, आहो सावरा की स्वतःला का रडताय, तेव्हा तुझ्या आईच्या खांद्यावर डोकं आपटून 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 रात्रभर तुझ्या आईचा खांदा ओला करतो, त्याचं नाव बाप आहे. 4 दिवस तापानं जो फणफणतो, माझी पोरगी पोरगी म्हणतो, अन्नाचा कण सुद्धा मुखात घेत नाही बघ पोरी 4 दिवस, त्याचं नाव बाप आहे पोरी. मग आता मला सांग, तुझं शरीर एवढं स्वस्त आहे का पोरी, हे तू एवढी स्वस्त आहेस का पोरी, सांग मला आता. हे पोरी, हे बघ, हे पोरी, हे मी बघितलंय बघ, मी बघितलंय महाराष्ट्रामधला बाप कसा झुकलेला आहे बघ. पोलीस स्टेशनला तुझा बाप असा उभा असतो बघ पोरी, हे बघ, हे पोरी, पोलीस स्टेशनला तुझा बाप असा उभा असतो बघ पोरी. जो बाप तुझ्यासाठी नागडा राहिला, जो बाप तुझ्यासाठी उघडा राहिला, ज्या बापाने लक्षात घ्या आयुष्यभर फक्त आणि फक्त तुझा विचार केला, तो बाप लाचार झालेला असतो बघ. पोलीस स्टेशनला अशी मान खाली घालून उभा असतो बघ पोरी, आणि पोलिसांना सांगत असतो, साहेब साहेब 2 दिवस झालं माझी लेक घरी आली नाही साहेब, 2 दिवस झालं माझी लेक घरी आली नाही साहेब, कॉलेजला म्हणून गेली साहेब आणि घरी आली नाही साहेब, साहेब माझ्या पोरगीला शोधून काढा साहेब, साहेब माझ्या पोरगीला शोधून काढा, 2 दिवस झालं माझी पोरगी घरी आली नाही, अन्नाचा कण आणि पाण्याचा
थेंब आम्ही घेतला नाही साहेब. माझ्या पोरगीला शोधून काढा. हे पोरीनो, जो बाप तुमच्यासाठी नागडा राहिला त्या बापाला लाचार करून पोलीस स्टेशनला तुम्ही उभं करणार काय पोरीनो? हे ऐक ग, कोणीतरी या सोशल मीडियाच्या माध्यमातून तुझ्या आयुष्यामध्ये येतो. 2 महिन्यासाठी नाही तर 2 वर्षासाठी कोणीतरी येतो आणि त्या पोरासाठी, त्या प्रेमासाठी, त्या फसव्या प्रेमासाठी, त्या नालायक पोरासाठी लक्षात घ्या, 20 वर्षाच्या बापानं तुम्हाला तळ हाताच्या फोडासारखं जपलं. त्या बापाच्या तोंडावर थुकून पोरीनो तुम्ही जाताच कसं ग? महाराष्ट्रातल्या प्रत्येक पोरीला माझा हा प्रश्न आहे. ए पोरी, जो बाप तुझ्यासाठी नागडा राहिला त्या बापाच्या तोंडावर थुकतेस आणि निघून जातेस त्या नालायक पोरासाठी, त्या हरामी पोरासाठी. तुझ्यापेक्षा वयानं 10 वर्षाचा मोठा असतो, तुझ्यापेक्षा 10 वर्षानं मोठा आहे, जो लक्षात घ्या मावा खातो, जो दारू पितो, कदाचित ज्याचं लग्न सुद्धा झालेलं असतं. पोरीनो, तुम्हाला झालंय तरी काय पोरीनो? हे पोरीनो, तुम्ही असलं प्रेम करूच कसं शकता? बापाला पोलीस स्टेशनला उभं करूच कसं शकता पोरीनो? हे पोरीनो, हे ऐका ग, हे प्रेमाच्या नावाखाली तुम्हाला फसवलं जातंय, प्रेमाच्या नावाखाली तुम्हाला विकलं जातंय, प्रेमाच्या नावाखाली तुमच्या शरीराचा उपभोग घेतला जातोय, प्रेमाच्या नावाखाली तुमच्या शरीराचं तुकडं केलं जातात, फ्रीज मध्ये ठेवले जातात, प्रेमाच्या नावाखाली हे मिक्सर मध्ये घालून तुमच्या शरीराचं तुकडं बारीक केलं जातात. तुम्हाला कळत नाही का ग पोरीनो? हे 6 महिने तुमच्या शरीराचा उपभोग घेऊन तुम्हाला रस्त्यावर सोडून दिलं जात आहे पोरीनो. हे एवढं स्वस्त शरीर आहे का ग तुझं? तू आव जिजाऊ आहे, तू झाशीची राहणी आहे, तू सावित्री आई आहे, तू कल्पना चावला आहे. हे पोरी, एवढी स्वस्त आहेस का ग पोरी? कशासाठी घर सोडून जातेस पोरी? हे बघ, ते प्रेम नाही बघ पोरी. जो पोरगा तुझ्या आई बापाला पायाखाली घ्यायला लावतो आणि आई बापाला त्याच्या तोंडावर थुकून आई बापाच्या जो पोरगा तुला घेऊन जातो तो पोरगा तुझ्यावर कधीच प्रेम करू शकत नाही बघ पोरी. तो पोरगा तुझ्यावर कधीच प्रेम करू शकत नाही. हे पोरा, जर झालंच एखाद्या पोरगीवरती प्रेम तर हे तुझं शिकण्याचं वय आहे बघ. शिक, चांगला कर्तृत्वानं मोठा हो, प्रचंड मोठा हो आणि छाती ठोकून त्या पोरीच्या बापासमोर उभा राहा आणि सांग बापाला, हे तुमची पोरगी मला आवडते पण स्वतःच्या कर्तृत्वावरती मी उभं राहिलोय. तुमच्या पोरगीला सांभाळण्याची ताकद आणि धमक माझ्यात आहे. हे पण जर तिचा हात तुम्ही माझ्या हातात दिला तरच तिला घेऊन जाणार, अन्यथा घेऊन जाणार नाही. याला मर्द म्हणतात बघ पोरा. हे खरं छत्रपतींचं रक्त आहे बघ पोरा. हे खरं छत्रपतींचं रक्त आहे. प्रेमाला विरोध नाही बघ. शाहू फुले आंबेडकर चळवळीतला माणूस आहे मी. प्रेमाला विरोध नाही पोरीनं, पण हे असलं कसलं प्रेम? बापाला कुत्र्यासारखं उभं करता आणि 6 महिने तुझ्या शरीराचा उपभोग घेऊन जेव्हा तुला रस्त्यावर सोडून दिलं जातं ना पोरी, तेव्हा ज्या बापाच्या तोंडावर थुकून गेलेली असतेस ना, त्या बापाला तू फक्त एक फोन करते तेव्हा बाप म्हणतो, पोरी सगळं माप आहे पोरी, घरी ये पोरी. याला प्रेम म्हणतात पोरीनो. आणि हे प्रेम तुमच्यावर फक्त तुमचा बापच करू शकतो पोरीनो. ऐका, घसा तोडून सांगतोय, रक्त आटवून सांगतोय, कारण या महाराष्ट्रातली, या भारतातली प्रत्येक पोरगी माझी लेक आहे. लक्षात घ्या, माझी लेक आहे म्हणून सांगतोय पोरीनो. हे तुम्हाला कधीच कोणी सांगणार नाही पोरीनो. पोरीनो, तुमचं तुकडं केलं आणि हे पेपरला जेव्हा छापून येतं तेव्हा त्या बापानं कसं जगायचं पोरीनो? त्या बापानं कसं जगायचं? काय ग, बापाच्या तोंडावर थुकतेस, तुझा धर्म सोडून तू निघून जातेस. पोरी, तुला तुझा धर्म माहिती आहे का? तुला तुझी माती माहिती आहे का? तुला तुझा बाप माहिती आहे का पोरी? हे पोरीनो, प्रेमाच्या नावाखाली तुम्हाला विकलं जातंय ग, परदेशात नेऊन तुमच्या शरीराचा उपभोग घेतला जातोय. बस बस. आणि आता तुला शेवटचं सांगतो बघ, जायचंच आहे ना तर नक्की जा. जायचंच आहे ना तर नक्की जा. दिली परवानगी तुला, पण एक काम कर आणि जा. एक काम कर आणि जा. 20 वर्ष बापानं तुला खाऊ घातलं ना पोरी. 20 वर्ष बापानं तुला खाऊ घातलं ना पोरी. जाण्याच्या अगोदर बापाला सांग, पप्पा
आज मला माझ्या हातानं तुम्हाला घास भरवायचा आहे पप्पा. माझ्या हातानं तुम्हाला घास भरवायचा आहे. तुझा बाप आनंदी होईल बघ. तुझा बाप आनंदी होईल. पोरी भराव म्हणाल तेव्हा बापाचं जेवणाचं ताट तयार कर. पण त्या ताटामध्ये चोरून विष घाल पोरी. विषानं भरलेलं ते ताट बापाजवळ घेऊन जा. विषानं भरलेला तो घास बापाला चार. तुझ्या डोळ्या देखत तुझा बाप मरू दे. समाज त्याला जाळू दे. त्याची राख एकदाची तुझ्या डोळ्यांना बघ आणि मग निघून जा पोरी. कारण जिवंतपणीचं मरण तुझा बाप नाही सहन करू शकणार पोरी. नाही सहन करू शकणार. या डोळ्यातल्या अश्रूंना न्याय द्या पोरीनो. बापासाठी आलेले हे अश्रू आहेत पोरीनो. कुठल्या लुंग्या सुंग्यासाठी बापाला सोडून जाऊ नका. झालं प्रेम तर बापाला सांगा. बाप पण बदललाय आता. बाप तुमच्या पाठीशी उभं राहील पोरीनो. यस. आणि आज हे परिवर्तन मला हवं. इथली एकही मुलगी चुकीचा निर्णय घेणार नाही पोरीनो. जेव्हा एखाद्या बापाची पोरगी घरातून निघून जाते ना तेव्हा तो बाप पहिल्यांदा पोलिसांच्या जाण्याच्या अगोदर तिच्या मैत्रिणीकडे जातो. तुला माहिती आहे का ग माझी दीदी कुठे गेले. आणि पोरीनो तुम्हाला सगळं माहिती असतं पण तुम्ही त्या बापाला सांगत नाही पोरीनो. तुम्हाला माहिती असतं तुमची मैत्रीण कुठं गेली, कोणाबरोबर गेले, शाळेमध्ये तिचं काय काय सुरू आहे तुम्हाला माहिती असतं पण तुम्ही त्या बापाला सांगत नाही पोरीनो. तेव्हा तुम्ही एका बापाचा नाही तुमच्या पण बापाचा खून करत असता पोरीनो. तुम्ही अशा प्रकरणात तुमच्या मैत्रिणीला कधीच मदत करू नका पोरीनो. कधीच मदत करू नका. ऐका पोरीनो ऐका. हे पोरीनो हे डोळ्यातले अश्रू एका बापासाठी आहेत ना तर याला न्याय द्या बघाच. एक ही पोरगी या गावातली या शाळेतली चुकीच्या मार्गाने जाणार नाही बघ. प्रेम नसतंच मुळी. हे आकर्षण आहे पोरी. हे आकर्षण आहे. हे बघ हा शरीराचा खेळ आहे बघ पोरी. म्हणून तुला सांगतोय आज नाही तर कधीच नाही बघ पोरी. तुझा उजवा हात वरती कर. सगळ्या पोरांनी उजवा हात आपला वरती करायचा आहे. उजवा हात वरती करायचा आहे सगळ्यांनी. हे आज नाही तर कधीच नाही पोरांनो पोरीनो. फक्त 1 मिनिट द्या तुमच्या आयुष्यातला माझ्यासाठी. हे बघ हे 1 मिनिट द्या. तुमचा उजवा हात वरती करा आणि शांतपणे तुमच्या डोक्यावरती ठेवा पोरीनो. तुमचा उजवा हात डोक्यावरती ठेवा. आज नाही तर कधीच नाही रे. आज नाही तर कधीच नाही. उजवा हात डोक्यावरती ठेवा आणि आता डोळे झाका. 1 मिनिटासाठी डोळे झाका पोरीनो. फक्त 1 मिनिट. हे बघ आज नाही तर कधीच नाही हा दिवस परत तुझ्या आयुष्यात येणार नाही बघ. कदाचित मी सुद्धा परत तुला दिसणार नाही बघ पोरी. तुझ्या बापाच्या नात्यानं सांगतोय बघ. बापाला जे सांगता येत नाही ते मी सांगतोय बघ. डोळे झाक पोरी डोळे झाक. आणि मी सांगतोय तेवढं कर. आण तुझ्या बापाला डोळ्यासमोर आण बघ. आजपर्यंत तू तुझ्या बापाला डोळ्यासमोर आणलं नव्हतंस बघ. आज आण बघ पोरी. हे पोरा चल डोळ्यासमोर तुझ्या बापाला आण बघ. हे पोरी आण तुझ्या बापाला डोळ्यासमोर आण बघ. तुझा बाप तुझ्या समोर उभा आहे बघ पोरी. उभा आहे बघ पोरी. हे बघ तो भुकेला बाप. तुझ्यासाठी फाटकी तुटकी कपडे घालणारा बाप तुझ्या डोळ्यासमोर उभा आहे बघ पोरी बघ बापाला. हे बघ तू 2 वर्षाची होतीस तेव्हा तू बापाला म्हणायचीस पप्पा माझ्यासाठी घोडावा. पप्पा माझ्यासाठी घोडावा. तो बाप आण बघ पोरी डोळ्यासमोर आण बघ. हे बघ बाप तुझा
तुझ्यासाठी घोडा व्हायचा बघ, 2 हात खाली करून घोडा व्हायचा. तू बापाच्या पाठीवर बसायची सण माझा घोडा 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 म्हणायचीच बघ पोरी. तो बाप डोळ्यासमोर आण पोरी. आता तू बापाला म्हणायचीस पप्पा माझ्यासाठी आता हत्ती व्हा की पप्पा, माझ्यासाठी आता हत्ती व्हा की पप्पा. मग तुझा बाप तुझ्यासाठी हत्ती व्हायचा बघ. तो बाप आण बघ पोरी डोळ्यासमोर. आज नाही तर परत कधीच नाही बघ, आज नाही तर परत कधीच नाही बघ पोरी. आण घे. तुझी आई रागवली तर तू रडत उंबऱ्यावरती बसायचीच बघ. जसा बाप येईल तशी बापाला सांगायचीस पप्पा मम्मीनं मला मारलं पप्पा, मम्मीनं मला रागवलं. तेव्हा तुझ्या आईला ओरडणारा, तुझ्यासाठी तुझ्या आईला सगळ्यांना ओरडणारा तो बाप डोळ्यासमोर आण पोरी, आण पोरी. आणि तुला बाप नसेल तर मला डोळ्यासमोर आण पोरी. तुला बाप नसेल तर तुझ्या शाळेतला शिक्षक डोळ्यासमोर आण पोरी. पण आज बापाला डोळ्यासमोर आण पोरी, डोळ्यासमोर आण पोरा, बापाला डोळ्यासमोर आण. आण आणि मार मिठी पोरी बापाला. आजपर्यंत मिठी मारली नव्हतीस, आज मिठी मार पोरी बापाला. बापाला मिठी मार पोरी, बापाला मिठी मार आणि सांग बापाला पप्पा चुकले मी पप्पा, पप्पा चुकले मी पप्पा, पप्पा चुकले मी पप्पा, चुकले मी पप्पा, चुकले मी पप्पा. पप्पा मी आता असं कुठलंच वाईट काम करणार नाही पप्पा. सांग बापाला पोरी. हे बघ बापाच्या डोळ्यामध्ये अश्रू आलेत बघ पोरी. बाप पण रडायला लागलाय बघ पोरी, बाप पण रडायला लागलाय बघ पोरी. बापाच्या डोळ्यामध्ये पाणी आलंय बघ पोरी. बापाच्या डोळ्यातलं पाणी अलगत पूस बघ पोरी. आज नाही तर कधीच नाही बघ पोरी. बापाला सांग, बापाला सांग, बापाला सांग, बापाला सांग पप्पा मी असं कुठलं चुकीचं काम करणार नाही पप्पा. माझ्यावर तुमच्या एवढं कोणच प्रेम करत नाही पप्पा. मी चुकले पप्पा, पप्पा मी चुकले पोरी. तुला बाप नसल तर मला डोळ्यासमोर आण, तुझ्या शिक्षकाला डोळ्यासमोर आण, पण पोरी आज बापाला डोळ्यासमोर आण बघ. आणि शपथ घे बघ पोरी, कुठल्याही फसव्या चुकीच्या प्रेमासाठी तू घर सोडून जाणार नाहीस बघ पोरी. नाही जाणार बघ पोरी. तुझा जीव गेला तरी 72 बघ पोरी, तुझा जीव गेला तरी 72 बघ पोरी. पण बापाला कुत्र नाही बनवणार पोरी, आईला कुत्र नाही बनवणार का पोरी, नाही बनवणार. जा आतमध्ये जा बघ पोरी. ही शपथ कायमची आहे बघ, आयुष्यभरासाठी आहे बघ. हे पोरी, हे पोरा कुठलंच व्यसन करणार नाही, कुठल्याच पोरगीला तू घेऊन रातोरात निघून जाणार नाहीस बघ. हे पोरा घे शपथ रे पोरा. ए तुझी बहीण तुझ्या घरामध्ये आहे बघ. तुझी बहीण जर अशी रातोरात गेली, कोण घेऊन गेलं तर तुला कसं वाटेल बघ पोरा. या गावच्या सगळ्या लेकी म्हणजे तुझी संपत्ती आहे बघ, तुझी जबाबदारी आहे बघ पोरा. हा देश आहे, हा देश आहे, हा देश आहे. हा माझा आहे, या देशातला बाप माझा आहे पोरीनो, पोरीनो, पोरीनो. बापाला आता कडकडून मिठी मारा आणि बापाला सांगा पप्पा, पप्पा माझ्यासाठी पप्पा तुम्ही उपाशी राहिला की हो पप्पा, माझ्यासाठी पप्पा. लेक जन्माला आली म्हणून सगळी म्हणाली अरे पोरगी, तेव्हा सगळ्याला तुम्हीच सांगितलं माझी लक्ष्मी आहे म्हणून तुम्ही सांगितलं की पप्पा नाही तुम्हाला धोका देणार पप्पा. शपथ घ्यायची पोरीनो. या गावातली एक ही लेक आपल्या आई बापाला सोडून खोट्या प्रेमासाठी जाणार नाही. आपला धर्म कधीच बदलणार नाही. बाप नाही त्याला काय पण नाही पोरीनो. बापाची किंमत मला विचारा पोरीनो. आज अखंड महाराष्ट्र नाही तर भारत माझ्यासाठी टाळ्या वाजवतो, पण त्या टाळ्यांच्या कडकडाटामध्ये माझ्या बापाची टाळी वाजत नाही पोरीनो. माझा बाप लहानपणीच निघून गेलाय ग. आज लाखो रुपये आहेत, करोडो रुपये आहेत, हजारो लोक माझ्या पाठी असतात, माझ्या समोर असतात, पण त्या गर्दीत साला माझा बाप दिसत नाही. म्हणून आज घरी जायचं माझ्या लेकी आणि बापाला अगोदर कडकडून
मिठी मारायची ग, बापाला कडकडून मिठी मारायची. कशी मारायची तुला हे कॅमेरेटात मी दाखवतो बघ. शांतपणे फक्त डोळे उघड बघ आणि समोर बघ. तुला कशी मिठी मारायची दाखवतो बघ. एक दोन बाप कोण आलेत का कार्यक्रमाला? कोण आलेत? बाप आलेत का? कोण? हात वर करा. आलेत का? पालकांच्या मध्ये कोण आले का? आले का? दंगा नका करू. एक मिनिट. नाही ना? कोणाला बाप नाही ती ना हात वर करा. कोणाला बाप नाही? कमी आहे. इकडे ये. लेकी बापाला कशी मिठी मारतात तुला दाखवतो बघ पोरी. बिना बापाची लेक आहे बघ पोरी. बिना बापाची लेक आहे. बापाला भिवू नको. मी तुझा बाप आहे पोरी. या क्षणापासून तुझं कन्यादान कराय सगळ्यात पुढं मी असेन बघ. या क्षणापासून तुझा शिक्षक तुझा बाप आहे पोरी. हा, घरी जायचं अगोदर आणि बापाला अगोदर मिठी मारायची. बापाला काही नाही दुसरं आयुष्यात पोरी. मी तुझा बाप. या क्षणापासून तुझं कन्यादान मी करणार. महाराष्ट्रातल्या अशा शेकडो लेकी मी घेतल्यात. ही चळवळ आहे आणि ही देशाची चळवळ आहे. आणि याला तुम्ही न्याय द्यायचा आहे पोरीनो. कसलीही अडचण असू दे, चूक झाली असेल आता आयुष्यामध्ये, सगळ्या चुका माफ बघ या क्षणापासून. अगदी बापाच्या नात्यानं बोलतोय बघ. झाल्या चुका. कोणाला हो म्हणाली असशील, कोणाचा हात धरला असेल, सगळं काही झालं असेल, या क्षणापासून सगळं तुला माफ पोरी. या बापानं आणि या ब्रह्मांडानं तुला माफ केलं बघ पोरी. माफ केलं. इथून पुढं चूक नाही पाहिजे बघ. शिकून मोठी हो. एवढी मोठी हो, एवढी मोठी हो. प्रत्येकाला वाटलं पाहिजे अशी व्यक्ती माझ्या आयुष्यात पाहिजे. एवढी शिकून मोठी हो. बस. मगाशी कोणाला ओरडलं? इकडे. तू पण इकडे रे. बापच ओरडणार आणि बापच शिक्षा देणार. मुखातून काही चुकीचा शब्द गेला असेल तर या बापाला माफ करा. पण जे काही या बापानं सांगितलं ते आयुष्यभर विसरू नका. आयुष्यभर विसरू नका. माझा कधी जीव निघून जाईल मला माहिती नाही, पण जीवात जीव असेपर्यंत महाराष्ट्रातली भारतातली एक ही मुलगी चुकीच्या प्रेमासाठी आपल्या आई बापाला सोडून जाणार नाही. हा माझा पण आहे. हे माझं मिशन आहे आणि तुम्ही माझ्या सोबत आहात. तुम्ही माझ्या सोबत आहात. 2025 पर्यंत महाराष्ट्रातली देशातली एक ही मुलगी चुकीच्या मार्गाने एक ही पोरग व्यसन करणार नाही अशी आपण शपथ घेऊया.